पाहायला मिळते सलमरांच्या भूमिकेत. एक उजव्या हाताचा फलंदाज विशाल महाते तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज अंकित पाटील. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ते म्हणजे विशाल म्हात्रे याला. विशाल म्हात्रे स्ट्राईकवर उजव्या हाताचा फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज अंकित पाटील नॉन स्ट्राईक एंडवर. आणि गोलंदाजीसाठी येतोय नागेश्वर आवाज संघाचं मुख्य अस्त्र म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अष्टपैलू खेळाडू स्वास्तिक म्हात्रे, ज्यांनी कित्येक टुर्नामेंट गाजवल्यात आपल्या ऑलराऊंड परफॉर्मन्सने, आपल्या अष्टपैलू कामगिरीने. मग ती फलंदाजी असेल, ती गोलंदाजी असेल, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण असेल. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर सलग त्याला आपण सामनाचे किताब पटकावतानाही पाहिलेत, त्याचबरोबर मालिकेवरचे किताबही त्यांनी पटकावलेले आहेत. पाहूया या स्पर्धेत कशा प्रकारे तो सुरुवात करतोय, कारण गेली 2 हंगाम नक्कीच त्यांनी आपल्या कामगिरी गाजवलेली आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडू चालला लॉंग स्टॉप बाउंड्री सीमारेषे पार, चौकार. यावेळेस बॅची इनर एज लागते, चेंडू यशना चकवत आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रावरती तैनात असल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती जातोय. चेंडू अडवण्यात त्याला यश मिळत आहे, इथे धाव घेतली जात नाहीये. चौकार लागल्यानंतर आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीत मिश्रण केलं जात आहे. स्वस्तिक कडून धावा रोखतोय, तो धावा देत नाहीये. आणि यावेळेस फलंदाज विशाल इथे बाद झालाय. पहिला फलंदाज बाद होतो विशालच्या रूपात. अंतिम चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. चौकार वगळता अन्य 5 चेंडूवरती धाव आलेली नाहीये. पहिल्या षटकात अखेरीस प्रथम फलंदाजी करताना गावठी धोकडे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 4 धावा. 5 षटकांचा सामना आहे. उर्वरित 4 षटक किती धावा येणार ते पाहायचंय.
नवीन आपण पाहतोय आता गोलंदाज येतो गोलंदाजीसाठी सूरज गव्हाणकर आणि त्याचा बंधू सौरभ गव्हाणकर हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर नक्कीच या संघातील अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या साथीला ज्यावेळेस आपण पाहिलं विवेक असेल त्याचबरोबर स्वस्तिक असेल रुपेश असेल अशा खेळाडूंची जेव्हा त्याला साथ मिळते नक्कीच एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला आयोजन सुसज्ज असं नियोजन आपण पाहतोय. आकर्षक अशी पारितोषिक भव्य दिव्य असे चषक त्याचबरोबर फलंदाज गोलंदाजांसाठी रोख रकमांच्या प्रकारात आपण पारितोषिक पाहतोय. यावेळेस पॉइंटच्या डोक्याला फटका अप्रतिम टायमिंग चेंडू पण पाहतोय डीप पण सीमारेषे पार षटकार जुन्या जाणत्या खेळाडूंना आठवण आली असेल ते सनत जयसूर्याची. अशाच प्रकारचे पॉइंटच्या डोक्यावरून तो षटकार लगावायचा. षटकारने त्या धावांच्या खेळीला सुरुवात करतोय. यावेळेस टप्प्याचा चेंडू एक मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. खऱ्या अर्थाने गगनभेदी गगनचुंबी षटकार. ठोकला तो म्हणजे अंकितने पहिल्या 2 चेंडू 2 षटकार लागले. तिसऱ्या चेंडू षटकाला लागता हजार पारितोषिक अंकितला नक्कीच मिळेल. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा. आउट ऑफ द लेग स्टंप पण पाहतोय. चेंडू जातोय डाव्याशीच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या होते ती म्हणजे 17 धावा. पहिल्या षटकात 4 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकात आपण पाहतोय सूरजचे षटक महागडे षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अंकितने त्याच्या चेंडूमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केला. इथे विवेक चेंडू अडवतोय. जोपर्यंत विवेक फेक करतोय त्या दरम्यान 1 धाव पूर्ण होते. या एकेरी धावांनी आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजे 18 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 4 धावा. दुसऱ्या षटकात आतापर्यंत 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 14 धावा आल्या आहेत. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकांचा समावेश आपण पाहिला. सूरजने आता काहीशा कमबॅक केला असं म्हणावं लागेल आणि सूरजला धावा रोखाव्या लागतील कारण आपण पाहिलं गावदेवी धोकुडे संघाकडे चांगला गोलंदाजी क्रम आहे. तर त्यांनी चांगल्या धावा धावफलकाला लागल्या तर नक्कीच यावेळेस अप्रतिम चेंडू फुलांचा चेंडू बीट केलाय. फलंदाजाला आपण पाहिलं केतनला हा चेंडू फ्रंट फुटला खेळायचा की बॅक फुटला या द्विधा मनस्थितीत अंततः त्यांनी चेंडू खेळण्याचा जागून खेळण्याचा केवळ प्रयत्न केला. बीट झालाय तो निर्धाव चेंडू होतोय. यावेळेस चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक विवेक चेंडू अडवण्यात नक्कीच यशस्वी ठरतोय. चेंडू अडवला दुसरा धावायचा प्रयत्न आहे. फेक अचूक असती तर कदाचित फलंदाज थोडासा अडचणी झाला असता किंवा बाद देखील झाला असता. डेंजर एंडला आपण पाहिलं तर अंकित येत होता. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या पण पाहिली. धावसंख्या झाली 20 धावा. यावेळेस ऑफिसच्या खूप दूरवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे केतन बाद होतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू पण पाहतोय केतन बाद होतोय. दुसरी विकेट जाते ती म्हणजे गावदेवी. हॅलो कधी कधी म्हणतात ना खराब चेंडूंवरती ही विकेट मिळते. असंच चित्र आपण मागील षटकातील अंतिम चेंडूवर पाहिलं. ऑफिसच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. त्या चेंडूवर जोरकस फटका लागण्याचा प्रयत्न केतनने केला आणि त्या दरम्यान तो बाद झाला. हवी तिची खेळी केतनला साकारता आली नाही. आज नक्की त्याला बढती देण्यात आली होती. 3ऱ्या क्रमांकावर त्याला पाठवण्यात आलं होतं. मात्र केवळ 2 धावा घेऊन तो बाद झालाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येतोय
तो म्हणजे वैयक्तिक त्याचं दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन स्वस्तिक मात्र ज्यांनी केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि विशालला त्यांनी बाद केलं होतं आपल्या पहिल्या षटकामध्ये. अभिषेक मात्रे नवीन फलंदाज, नॉन स्ट्राइक एंडवर, स्ट्राइक एंडवर अंकितने पुन्हा एकदा मोठा फटका लावलाय. चेंडू चाललाय फायनल सीमारे त्यावेळेस चांगला चेंडू लेट कट आपण पाहतोय. चेंडू चाललाय सीमारेषे पार. अप्रतिम प्लेसमेंट पाहतोय आपण. एक आक्रमक फलंदाज आहे आणि म्हणूनच एपीएल पर्व दुसरं मध्ये त्याची वर्णी लागली होती दिघोडी संघामध्ये, ज्या दिघोडी संघाने 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. का मी आक्रमक फलंदाज म्हणून माझी वर्णी लागते, का मला इतकी मागणी आहे, हे आपल्या खेळीने इथे दाखवतोय तो म्हणजे अंकित पाटील. डावखुऱ्याचा आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. या षटकातील पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार आलाय. पण स्वस्तिक कमबॅक करणार का, कारण स्वस्तिक नक्कीच एक चलाक आणि तरबेज असा गोलंदाज आहे. यावेळेस अजून एक मोठा फटका, या षटकातील दुसरा षटकार. षटक आणि चौकारांचीच भाषा केलेली आहे. या षटकात तरी 2 षटकं लागले आतापर्यंत त्याच्या खेळमधून, 4 षटकार आणि एक चौकार आलाय. 29 धावांची एक आक्रमक खेळी करताना आपण पाहतोय ते म्हणजे अंकित पाटील या डावखुऱ्या फलंदाजाला. आता मात्र दिशा बदलून पंचांच्या उजवीकडून डावीकडून राईट आर्म उजवीकडे मारा करतोय स्वस्तिका आणि इथे पायच्युतचं अपील. पंच आपला निर्णय सांगतील, गोंधळ करू नका. आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचं अपील नक्कीच केलं होतं. बॅटला कडा लागून चेंडू पायावरती आढळला तर फलंदाज कॅचआउट पद्धतीत बाद झालेला आहे. झेल टिपला गेला. साहिलने हा दुसरा झेल टिपला या सामन्यातील आपण पाहतोय आणि अंकितची खेळी ते संपुष्टात आले. अंकित बाद झाल्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज विवेक डहाळे आपण पाहतोय फलंदाजीसाठी 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात गेलाय. एक चांगली खेळी साकारली अंकितने. 7 चेंडूचा सामना करताना 4 षटकार आणि एका चौकारनिशी 29 धावांची खेळी केली. आपल्या संघाला नक्कीच एक चांगली सुरुवात करून दिली त्याने. तिसऱ्या षटकाचा विचार केला, 3 चेंडूमध्ये आपण पाहिले होतं एकूण 16 धावा आल्या होत्या. मात्र 4थ्या चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाज स्वस्तिकने आणि अडथळा वाटणाऱ्या एक मोठी धावसंख्या असणाऱ्या अंकितला इथे मात्र त्यांनी बाद केलंय. पाहूया मधल्या फळीतील फलंदाज आता कशा प्रकारे कामगिरी करतात, कारण अंकितने एक चांगली सुरुवात नक्कीच करून दिलेली आहे. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला नॉनस्ट्राइक एंडवर अभिषेक मात्रे, स्ट्राइक एंडवर विवेक डहाळे. यावेळेस विवेकचा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर कॉट अँड बॉल पद्धतीत बाद केलाय विवेकला. स्वस्त 2 चेंडूवरती गोलंदाज स्वस्तिकनी 2 फलंदाजांना बाद करून तो हॅट्रिकची उंबर ठेवला आलेला आहे. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर हॅट्रिक साठी ही इनाम आहे. इनामी राशी आपण पाहिली तर
हॅट्रिक साठी गोलंदाजाला 1,000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. कालच्या दिवशी 2 गोलंदाजांनी पारितोषिक पटकावलं. या स्पर्धेतील तिसरा हॅट्रिक वीर स्वस्तिक मात्र ठरणार काही पाहायचंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय जयवंत माळी, एक अनुभवी खेळाडू आहे. आपण पाहतोय गावदेवी धोकोडे संघातील उंचपुराचा हा खेळाडू मोठे फटके नक्कीच लगावू शकतो आणि त्याच्याकडून तशा प्रकारची अपेक्षा असेल ती गावदेवी धोकोडे संघाला आणि त्या संघाच्या संघ सहकार्यांना. या षटकातील तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर हॅट्रिक संपादन करणार का स्वस्तिक, हे पाहायचंय. अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. फलंदाज बीट झालाय. यशच्यानेही चकवत चेंडू गेलाय. यशची रक्षा जादा. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या अखेरच आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना गावदेवी धोकोडे संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 4 गडी बाद 36 धावा. 36 runs on a scoreboard, loss of 4 wickets after 3 overs. धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच पहिल्या षटकात आली तर 4 धावा, दुसऱ्या षटकात सूर्यने खर्च केला 16 धावा, त्यानंतर स्वस्तिक आला त्याने केल्या खर्च 16 धावा, पण स्वस्तिकने आपल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. आता पाहायचंय अंतिम 2 षटकामध्ये किती धावा जमवल्या जात आहेत गावदेवी धोकोडे संघाकडून आणि किती धावांचं आव्हान ठेवलं जात आहे ते म्हणजे यजमान संघासमोर. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक पूर्ण होतोय त्या दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया. विवेकने पहिला चेंडू आपण पाहिलात निर्धाव टाकलाय. अभिषेक मात्रेला आपण पाहतोय फलंदाजी करताना स्ट्राईकवर. अभिषेकला आपण पाहिलं ते एकेरी दुहेरी धावांवरती तो भर देतो आणि जर वेळ पडल्यास मोठे फटके देखील तो लगावू शकतो आणि संघाला आवश्यकता आहे मात्र एक चांगला गोलंदाजाचा त्याला सामना करायचा आहे. यावेळेस 1 धाव निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार का जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय इथे एकाच धावेचे समाधान मानतात दोन्ही फलंदाज. जयवंत स्ट्राईकवर आहे आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवर अभिषेक म्हात्रे या दोघं फलंदाजावर नक्की जबाबदारी असेल एक चांगली धावसंख्या रचायची. आज काहीशा खेळाडूंची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी धोकोडे संघामध्ये संपूर्ण ताकदीनिशी हा संघ आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. यावेळेस जयवंतच्या वाटणे मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. चेंडू लॉंगॉन सीमारेषे पार कणकणीत षटकार.
यावेळेस देखील दुसऱ्या चेंडूवरही मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या चेंडूचा सुरेख असा संपर्क झाला नाही. इथे एक धाव नक्कीच पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण स्वस्तिकचं आणि चांगली फेक. मी म्हटलं होतं नागेश्वरावा संघातील मुख्य अस्त्र, कारण गोलंदाजी असेल फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये आपले योगदान तो देत असतो. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे 44 धावा. यावेळेस मोठा फटका येतोय आणि आता मात्र अभिषेकने देखील षटका लगावलाय. या षटकाराने आपण पाहतोय धावांचं अर्धशतक धावफलका लावलं जात आहे. अभिषेकच्या बॅटमधून षटकार येतो आणि ह्या धावा नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहेत मित्रांनो, कारण प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस अजून एक मोठा फटका, अप्रतिम एक लांब पल्ल्याचा षटकार येतो अभिषेकच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर पहिला षटक वगळता अन्य तिन्ही षटक महागडी ठरलेली आपण पाहतोय. पहिल्या षटकात स्वस्तिकच्या 4 धावा आल्या होत्या, एक विकेट गेली होती. सूरजच्या षटकामध्ये 16 धावा आल्या, एक विकेट त्या षटकातही गेलेली आपण पाहिलं. स्वस्तिकचं तिसरं षटक ही महागडी ठरलं, 16 धावा आल्या, 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्या. आणि नंतर आल्या चौथ्या षटकात विवेकने तब्बल 20 धावा खर्च केल्यात आणि त्याच परिणाम स्वरूप धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी धोकड संघाची झाली ती म्हणजे 56 धावा. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज सौरभ गवणकर, एक अष्टपैलू खेळाडू, महत्वपूर्ण खेळाडूंपैकी एक. यावेळेस चांगला चेंडू, या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळेल. जोपर्यंत विक्रम चेंडूवर येतोय इथे एक धाव पूर्ण होते, एकेर धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. मागील षटकावर पाहिलं एक षटकार लागला तो म्हणजे जयवंतने, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि नंतर अंतिम 2 चेंडूवरती 2 उत्तुंग असे षटकार लगावले, ते म्हणजे अभिषेकने. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी करताना यजमान संघ पाहायचे कशा प्रकारे अंतिम षटकात क्षेत्ररक्षण केलं जाते, कशा प्रकारे अंतिम षटकात गोलंदाजी केली जाते सौरभ कडून, कारण त्यावरतीच आव्हान म्हणजे टार्गेट सेट होणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण लढत आहे ही, कारण हा सामना जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही संघांचा. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर याचे वागेश्री धोकोडे आणि जयमान सातिर्जे या दोन्ही संघांच्या कर्णधाराने. यावेळेस मात्र स्लोअर 1 चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरकी येतोय आणि फलंदाज थोडासा आश्चर्यचकित होतोय. जणू काही त्याला वाटलं होतं चेंडू खूपच बाहेर जाईल, वाईडचा इशारा येईल पंचांकडून, पंचांकडे दादी मागितली जाते, मात्र पंच तटस्थ भूमिकेत. यावेळेस पंचांचा इशारा नोचा, बीमर चेंडू ओव्हर द वेस्ट साइड, पंचांचा इशारा येतोय नोचा. त्याचबरोबर प्रत्येक नो बॉल साठी फ्री हिटची सुवर्ण संधी असणार आहे. धावसंख्या होते 58 धावा. या चेंडू मोठा फटका येणार का, कारण फ्री हिटची सुवर्ण संधी आहे फलंदाजाला आणि फलंदाजाला आपण मोठे फटके लगावताना या सामन्यात पाहिलंय. अभिषेकच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 षटकार नक्की झालेले आहेत. या चेंडूवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. विशेष फायदा उचलता येत नाहीये फ्री हिटचा चेंडूचा. 1 धाव मिळते, धावसंख्या होते 59 धावा. या षटकाचा विचार केला 3 चेंडू झाले तर अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. आतापर्यंत म्हणावं लागेल एक चांगली सुरुवात केली अंकितने आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज त्याच्यामध्ये धावसंख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनाने योगदान देत. इथे मात्र फलंदाज त्रिफळाचीत पद्धतीत बाद झालाय.
चेंडू झालेले आपण पाहतोय. या अंतिम षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे आणि हे 2 चेंडू झाल्यानंतर ही इनिंग झाल्यानंतर पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचंय वागेश धोकोडे आणि जयहनुमान सात्विजे या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी. नवीन फलंदाज आपण पाहतोय संकेत मात्र येतोय स्ट्राईकवर. निर्धाव चेंडू येतोय आपण पाहतोय. एपीएल ला होती फक्त. या चेंडूवर एक धाव नक्कीच मिळेल. अंतिम चेंडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न नक्कीच केला जातोय पण त्यामध्ये यश मिळत नाहीये. अभिषेक इथे धावच्या स्वरूपात बाद होतोय. अंतिम चेंडूवरती एक धाव येते या एकेरी धावने. एकूण धावसंख्या झाली आहे 5 षटकांच्या अखेरीस 5 गडी बाद 60 धावा. 61 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 61 धावांचं आव्हान. एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे म्हणावं लागेल ते म्हणजे गावदेवी धोकोडे संघाने. पाहूया या आव्हानाचा पाठलाग यजमान संघ कशा प्रकारे करतोय. चला यजमान संघाला सूचना असेल आपण ज्याप्रमाणे एका रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीत मैदानात प्रवेश केला त्याचप्रमाणे एका रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीत मैदानातून बाहेर यायचंय आणि त्याचबरोबर गावदेवी धोकोडे आपण देखील मैदानात प्रवेश करायचंय आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते त्या दरम्यान नाणेफेकीसाठी सन्मान्य प्रफुल्ल मडवी यांना मी विनंती करेन की टॉस बॉक्सच्या इथे जायचंय आणि नाणेफेक करून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार वागेश्वर धोकोडे संघाचा कर्णधार त्याचबरोबर जयहनुमान सात्विजे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्सच्या इथे यायचंय. धन्यवाद निनाद. जा घेऊ जा. 5 षटकांचा सामना चालू असलेला सामना आपण पाहतोय. निनाद हा सामना नागेश्वर आवास विपक्ष गावदेवी धोकोडे या 2 संघादरम्यान रंगलाय. नाणेफेकीचा कौल हा नागेश्वर आवास संघाच्या बाजूला लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी एक क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि गावदेवी धोकोडे या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. अंकित पाटील आपण पाहतोय की सलामीचा फलंदाज ज्याने 4 षटकार आणि एका चौकारांशी आपली खेळ सजवली. धन्यवाद यासीन सर. आपण पाहतो दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला जयहनुमान सात्विजे संघाचा कर्णधार दुसऱ्या बाजूला वागेश्वर धोकोडे संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो म्हणजे वागेश्वर धोकोडे संघाच्या कर्णधाराच्या बाजूने. तर प्रितेश अभिनंदन. प्रथम काय घेण्याचा विचार करशील फलंदाजी की क्षेत्ररक्षण? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असेल आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्या रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल, तुझ्या गोलंदाजांचा प्रयत्न असेल, तुझे प्रमुख गोलंदाज? कमीत कमी 10 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचे ते गोलंदाज तसे 4 चांगले आहेत. कमीत कमी 10 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुला या सामन्यासाठी. धन्यवाद निनाद. एक भव्य दिव्य स्पर्धा अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमच आपण पाहतोय. एका मोठ्या रकमेची आणि त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज साठी बाईक असलेली ही स्पर्धा टीम टू टीम या फॉर्मॅटमध्ये आपण पाहणार आहोत. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक सन्माननीय छोटम शेर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय सचिन गुंजाळ यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 50,000 रुपये रोख या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे तब्बल 25,000 रुपये रोख आहे ते समीरा
हॅबिटाइट्स यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक 25,000 रुपये रोख हे समीर सुधाकर राणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे. सामना पुन्हा एकदा सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूरेपूर प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. अंपायर जी का यहाँ पे इशारा आता हुआ. चलिए दोस्तों, सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं स्ट्राइकिंग एंड पर सौरभ गवानकर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर स्वस्तिक मात्रे. जी हाँ, पहली गेंद उसे उछाल कर खेला है मगर ऑर्थोडॉक्स डीप मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और ये पहला झटका लगता हुआ सौरभ के रूप में. मगर पहली गेंद हालांकि ओवर पिच थी, हाफ वॉली बनाकर उसे बहुत ही खूबसूरती के साथ 30 गज के दायरे के ऊपर से उड़ाया था मगर ऑर्थोडॉक्स मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे. सीधा फील्डर के हाथों में खेलने की वजह से यह पहला झटका लगता हुआ बहुत ही अहम ये विकेट सौरभ गवानकर आउट होने के बाद हम देख सकते हैं नए बल्लेबाज नागेश्वर आवास की जानिब से रुपेश राणे स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का. हालांकि 30 गज का दायरा यहां पे मौजूद गेंदबाज जयंत मालवी, विकेट जयवंत मालवी अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. जी हां, इसमें दबा फ्लिक किया था और रन लेना चाहते थे स्वस्तिक मगर बिल्कुल तैयार नहीं थे बल्लेबाज. रुपेश राणे रन आउट होकर बैक टू बैक मैदान से बाहर. ये दूसरा मास्टर देखिए, हालांकि अकाउंट यहां पे ओपन नहीं हो चुका है, उसके बावजूद यहां पे दो बल्लेबाज पहले ही ओवर में पहले दो गेंदों में मैदान से बाहर जा चुके हैं. बहुत ही खराब शुरुआत, बहुत ही खस्ता हालत यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम नागेश्वर आवास की. इस बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज विवेक स्वस्तिक मात्रे का साथ निभाने के लिए मैदान पर मौजूद है. नॉन स्ट्राइकिंग एंड पर स्वस्तिक स्ट्राइकिंग एंड पर पहली मर्तबा अंपायर से गार्ड लिया. अब यहां पे मुआयना करते हुए फील्डिंग का किस तरह से यहां पे फील्डिंग सजाई गई है. शॉर्ट फाइन लेग, उसी के साथ एक शॉर्ट थर्ड मैन या फ्लाइंग स्लीप भी हम कह सकते हैं. बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक मिड ऑन और शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ. अगली गेंद जयवंत की. जी हाँ, इसमें तो बहुत ही खूबसूरत यहाँ पे कवर ड्राइव हमें देखने को मिला है स्वस्तिक के बल्ले से. गेंद कारपेट के सहारे वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में तकरीबन डीप कवर तक उस गेंद का पीछा किया था, उस गेंद को फील्ड करने में कामयाब रहे और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और ये पहला रन स्कोर कार्ड पर लगता हुआ 2 विकेटों के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर. 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहाँ पे क्या कमाल की गेंदबाजी की है जयवंत ने, काफी प्रभावित किया है, कसावट भरी गेंदबाजी. जी हां, इसमें तब आपने बल्ले को तिरछा किया है. शानदार यहां पे एक स्वीप देखने को मिला. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई निकल गई 4 रन के लिए. इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 5 रन 2 विकेटों के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पर जयवंत मालवी के रूप में. हालांकि यॉर्क करने की कोशिश कर रहे थे जयवंत मगर फुल टॉस बनाकर उसे बहुत ही खूबसूरती के साथ स्वीप में तब्दील किया था और 4 रन वसूले थे. विवेक ने इस चौके की सहायता से अपना खाता खोला
और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 5 पर। हर ओवर में तकरीबन 12 रन बनाने होंगे। 12 रन के औसत से यहाँ पे अगर रन बनते हैं तो ये मैच जीता जा सकता है। इसीलिए यहाँ पे जद्दोजहद जारी है, मशक्कत जारी है। इसमें बहुत ही बढ़िया स्ट्रोक, क्या कमाल का स्ट्रोक था। हार्ड लेन जरूर थी, बैकवर्ड पर जाकर क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और लाजवाब यहाँ पे पुल हमें देखने को मिला। पुल सक्सेसफुल होता हुआ गेंद डीप स्क्वायर लेग फिर से का स्ट्रोक था ये विवेक के बल्ले से। लगातार 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं। पहले चौका, उसके बाद लगातार दूसरा छक्का। कुल मिला के 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। बहुत ही बढ़िया शुरुआत की थी इन बार जयवंत ने, मगर फिर से एक बार सही नसीहत और वही नतीजा। गेंद उसी इलाके में, गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। फिर से एक बार कमाल का छक्का। का खेल बहुत ही अनोखा, बहुत ही अजीब और गरीब। पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था जयवंत ने और अंतिम 3 गेंदों में 2 छक्के और 1 चौका में देखने को मिला। यानी अंतिम 3 गेंदों में 16 रन खर्च किए हैं जयवंत मालवी ने। बहुत ही खर्चीला ओवर, बहुत ही महंगा ओवर। हालांकि 30 गज के दायरे में 10-12 रन आ ही जाते हैं, मगर यहाँ पे उन्होंने 17 रन खर्च किए हैं। पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था और 2 बल्लेबाजों को चलता किया था। उसके बावजूद यहाँ पे बल्लेबाजों ने बिल्कुल मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे हटाते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है। स्पेशली विवेक की जितनी तारीफ करे उतनी कम। मात्र 3 गेंदों का सामना किया है और तीनों बड़े स्ट्रोक खेले हैं, 1 चौका और 2 छक्के। विवेक 16 रन बनाकर खेल रहे हैं। जी हाँ, इस मतलब फिर से एक बार शानदार यहाँ पे हुक देखने को मिला। पूरी तरीके से अपने शरीर को घुमाते हुए इस गेंद को लॉफ किया था। फ्लैट एंड फ्यूरियस ये सिक्सर। केतन म्हात्रे का स्वागत किया है यहाँ पे स्वस्तिक म्हात्रे ने पहली गेंद पर छक्के से, और इस छक्के की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 23 रन। 23 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर। केतन म्हात्रे फिर से एक बार, जी हाँ, फुल टॉस गेंद थी और उसे ढीले हाथों के साथ खेला था। रन आउट करने की कोशिश की, बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग, शानदार थ्रो, बाल बच गए। स्वस्तिक म्हात्रे बहुत ही चुस्त और फुर्तीले यहाँ पे नजर आ रहे हैं। जैसे ही उन्होंने ढीले हाथों के साथ उस गेंद को खेला था, मन बना लिया था रन लेने का, मगर विवेक तैयार नहीं थे और इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। दोनों भी खिलाड़ियों में आपस में तालमेल होना बहुत ही जरूरी है, वरना यहाँ पे बहुत बड़ा नुकसान हो सकता है, क्योंकि दोनों भी बल्लेबाज अब यहाँ पे सेट हो चुके हैं। दोनों भी बल्लेबाजों के बल्ले से रन बरस रहे हैं। इसमें दवा देखिए, फिर से एक बार अजीब और गरीब शॉट यहाँ पे देखने को मिला। शायद कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे। देखिए अपने बल्ले से बताते हुए कि मैं कहां पे खेलना चाहता था। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद थोड़ी देर के लिए हवा में भी थी, मगर यह अच्छा हुआ विवेक के लिए कि नोमैंस लैंड में गेंद जाकर टप्पा खाती हुई दिखाई दी और इसी वजह से जीवनदान भी मैं कहूंगा, और उसी के साथ 1 रन भी यहां पे मिला। विवेक ने राहत की सांस जरूर ली होगी। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच बनाकर हाफ वॉली पर शानदार स्ट्रोक, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन सीमारेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए।
ये दूसरा छक्का। स्वस्तिक खेल रहे हैं 14 रन बनाकर, जबकि विवेक खेल रहे हैं 17 रन बनाकर। दोनों भी बल्लेबाज होकर आंखें जम चुकी है। फिर से एक बार ओवर पिच बनाकर उसे उड़ाने की कोशिश कर रहे थे, मगर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी इस मर्तबा नीची रही और थोड़ी सी कट भी हुई और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बल्लेबाज स्वस्तिक को चकाती हुई गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में। बड़ी देर के बाद यहाँ पे बिंदी गेंद हमें देखने को मिली है। पहले 4 गेंदों में 2 छक्के हमें देखने को मिले थे। कुल मिला के 14 रन पहले 4 गेंदों में ही आए थे, मगर यहाँ पे ये 5वीं गेंद बिंदी करते हुए केतन मात्रे ने वापसी की है। राइट आर्म राउंड विकेट केतन। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में कुछ अलग ही अंदाज में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से यहां पे 1 ही रन मिलेगा। देखते देखते दूसरे ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में जयवंत मालवी ने 17 रन खर्च किए थे और एक सफलता अर्जित की थी। केतन मात्रे दूसरे ओवर के लिए आए और केतन ने इस ओवर में 15 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 32 रन, यानी 16 रन के औसत से यहां पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो यह मैच आसानी के साथ नागेश्वर आवास जीत सकती है, क्योंकि उनको जीतने के लिए मात्र 12.50 के औसत से यहां पे रनों की जरूरत है। अब 18 गेंदें बची है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत, यानी तकरीबन हर ओवर में 10 रन के औसत से यहां पे रन बनाने हैं। हर ओवर में अगर एक बड़ा स्ट्रोक आता है तो आसानी के साथ यह मैच जीता जा सकता है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। मगर दूसरी साइड से, दूसरी जानिब से अगर सोचा जाए तो यहां पे अगर विकेट निकालते हैं, जी हां, खराब गेंद हो सकती है। जी हां, लेग स्टंप पर फुल टॉस, नो बॉल करा दिया है, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। एक ही गेंद पर बहुत सारा नुकसान होता हुआ गेंदबाजी करने वाली टीम का। मुफ्त के यहां पे 7 रन मिलेंगे और फिर से एक बार गेंद करनी पड़ेगी। और क्या यहां पे फ्री हिट रहेगा सर? फ्री हिट भी रहेगा, यानी देखिए 4 गुना यहां पे फायदा होता हुआ। छक्का भी मिला, नो बॉल का 1 रन भी मिला, फ्री हिट भी मिला और एक फिर से गेंद भी यहां पे मिली। इन 7 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 39 रन। फुल टॉस गेंद फिर से एक बार उसे खेला है डीप स्क्वायर लेग के ऊपर से। गेंद सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। बैक टू बैक दूसरा छक्का। स्वस्तिक ऑन द फायर। स्वस्तिक के बल्ले से यह 4था छक्का हमें देखने को मिला है। ये लीजिए फिर से एक बार हाफ वाली बनाकर उसे उड़ाया है बॉलर के सर के ऊपर से। तीर की तरह यह सीधा छक्का और छक्कों की हैट्रिक यहां पे लगा दी है, छक्कों की झड़ी लगा दी है। बल्लेबाज स्वस्तिक मात्र ने रनों की संख्या को पहुंचा दिया है 51 पर। जयवंत मालवी जो गेंदबाज पहली 3 गेंदों में क्या खतरनाक नजर आ रहे थे, उसी गेंदबाज जयवंत के ऊपर हल्ला बोल किया है, लाजवाब कर दिया है जयवंत को। जयवंत सोच में डूबे हुए हैं, अब करे तो क्या करे, किस तरह की गेंदबाजी यहां पे करे। 2 ही गेंदों में तकरीबन 19 रन खर्च हो चुके हैं जयवंत। फिर से एक बार स्वस्तिक के लिए